बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी. नमस्कार. आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूयात आजची विशेष बातमी. अमरावतीत पारा 46च्या पार. तरुण पिढी व बालकांना लागले जलतरण तलावाचे वेध. स्विमिंग पूलवर मोठी गर्दी होताना दिसत आहे. अमरावती शहरासह जिल्ह्यात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत असून तापमानाने तब्बल 46 अंशांचा टप्पा ओलांडला आहे. कडक ऊन, उष्ण वारे आणि अंगाची लाही करणाऱ्या तापमानामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून नागरिक अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. दरम्यान या तीव्र उकाड्यात तरुण पिढी आणि बालकांना मात्र जलतरण तलावांचे वेध लागले आहेत. शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्याने शहरातील विविध स्विमिंग पूलवर लहान मुले, युवक आणि तरुणांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जलतरण तलावांवर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून पोहण्याचा आनंद घेत उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळवत आहेत. पालकही आपल्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पोहण्याचे प्रशिक्षण देण्यावर भर देत आहेत. त्यामुळे शहरातील अनेक जलतरण तलावांमध्ये विशेष प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. काही ठिकाणी गर्दीमुळे स्लॉटनिहाय प्रवेश देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. डॉक्टरांकडूनही नागरिकांना दुपारच्या कडक उन्हात बाहेर न पडण्याचा, भरपूर पाणी पिण्याचा आणि उष्माघातापासून सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे येत्या काही दिवसात आणखी खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मिळे.